नमस्कार, मी आकाश. पब्लिक कट्टा या आपल्या चॅनलच्या शिरूरची रणधुमाळी या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपल्या सोबत आहेत उरुळी कांचन येथे प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट विशाल मेमाणे. नमस्कार, तर स्वागत आहे. नमस्कार. तर आम्ही सगळीकडेच लोकांच्या अपेक्षा विचारतोय, त्यांची मतं विचारतोय. तर अपेक्षा बऱ्यापैकी लोकांच्या काही पर्सनल आहेत किंवा छोट्या छोट्या अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर ही देश पातळीवरची निवडणूक आहे. तर साधारणपणे खासदार हे काय अपेक्षा पूर्ण करू शकतो असं वाटतं? सर्वात प्रथम तर सांगायचं झालं तर खासदाराला अधिकार आणि कर्तव्य हे प्रथमतः जनतेने समजून घेतली पाहिजेत. खासदाराचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत? तर खासदाराचे अधिकार आणि कर्तव्य संघसूचीतील जे विषय आहेत, साधारणतः 97 ते 98 विषय संघसूचीत आहेत. त्या 98 विषयावरतीच संसदेला कायदा करण्याचा अधिकार असतो. बाकी राज्यसूचीतले काही विषय आहेत ते वेगळे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे काही विषय आहेत ते वेगळे आहेत. जनतेच्या मनात असं वाटतं की स्थानिक स्वराज्याच्या संस्थेचे जे विषय आहेत ते सुद्धा खासदारांनीच हाताळावे किंवा राज्यसूचीतील जे विषय आहेत ते सुद्धा खासदारांनीच हाताळावे, असं काही नाही आहे. संसदेतले जे विषय आहेत, जर का उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे संघसूचीतील जे विषय आहेत ते रेल्वे, नॅशनल हायवे, पत्र, डाक ज्याला आपण म्हणतो, आणि विमानतळ, हे जे काही विषय आहेत ते संघसूचीतील आहेत. आणि त्या विषयांवरतीच खासदार काम करू शकतो किंवा तो विषय हाताळू शकतो. आणि तो विषय हाताळताना त्या खासदाराला त्या अधिकाऱ्यांमार्फत किंवा त्या मंत्रालयामार्फत त्यांचा संवाद साधता येतो. अशा प्रकारे मी सांगू इच्छितो की खासदार फक्त संघसूचीपुरताच मर्यादित आहे. नक्कीच. हो. तर आता फक्त तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता तुम्ही बरीच वर्ष प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. तर साधारणपणे दोन्ही सरकारमध्ये कशा पद्धतीचं तुम्हाला म्हणजे फरक जाणवतोय? आणि आता सध्या असंही म्हणलं जातं की बेरोजगारी आहे, महागाई आहे. तर हे कशा पद्धतीनं तुम्ही समजून सांगाल? बेरोजगारी आणि महागाई ही एक मानसिक संकल्पना आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं सांगायचं उदाहरण असं की बेरोजगारी ही पूर्वीपासून होती, आजही आहे, इथून पुढेही राहणार. आणि महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती पूर्वीही होती, आत्ताही आहे आणि भविष्यातही राहणार. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर 2004 साली पेट्रोलचा दर 25 रुपये लिटर होता, ज्यावेळेस अटलजींचं सरकार होतं. अटलजींचं सरकार गेल्यानंतरनं 2014 साली ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेस पेट्रोलचे दर 71 रुपये पर लिटर होते. मग ते दर साधारणतः 200% वाढले 10 वर्षात. आणि आत्ता पेट्रोलचे दर 105 रुपये. आत्ता ते दर 2014च्या तुलनेत एक 40 ते 50% वाढले. मग तो 200% वाढल्याचा जो फरक आहे तो जनतेला समजत नाही आहे. परंतु आत्ता 10 वर्षात जे पेट्रोल वाढलं आहे हीच जनता लक्षात घेते की असे दर हे वाढायला नको होते किंवा महागाई खूप वाढली आहे आणि महागाई नियंत्रणात पाहिजे. साधारणतः 2004 साली जी वस्तू, आता साधारणतः उदाहरण जर द्यायचं झालं तर एक शेतीमालाचंच उदाहरण घ्या की ज्वारीचा रेट 20 रुपये किलो होता 2004 साली. आत्ता ज्वारी 70 रुपये किलो आहे. जसं प्रोडक्शन वाढतं त्याप्रमाणे जर डिमांड जर वाढली आणि प्रमाणापेक्षा बाहेर जर वाढली तर त्या किमती ॲटोमॅटिकली वरती जातात. आज आपली डिमांड खाण्यापिण्याच्या वस्तू असू द्या, पेट्रोल डिझेल असू द्या, ह्याच्यावरती क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्यामुळं हे जे रेट हे वाढणारच आहेत, ते कमी होणार नाही आहेत. आणि काँग्रेसचं जरी सरकार आलं तरी पेट्रोल 150 रुपयाच्या दरात जाणार म्हणजे जाणार. नक्कीच सर. आणि अजून एक शेवटचा प्रश्न आहे. आता देशपातळीवरची निवडणूक चालू आहे. तुम्हाला वैयक्तिक म्हणा किंवा तुम्ही एक पूर्णपणे अभ्यास करताय, अभ्यासू व्यक्ती आहात, तर त्या दृष्टिकोनातून कोणतं सरकार नेतृत्वात येईल आणि देशाला अजून पुढे नेईल असं वाटतं तुम्हाला? सरकार म्हणण्यापेक्षा सरकार हे एकाच प्रकारचं असतं, ते म्हणजे भारत सरकार. लोक म्हणतात की मोदी सरकार आलं, राहुल गांधी सरकार आलं. हे फक्त एक आभास आहे, परंतु कारभार जो चालतो तो भारत सरकारच्या नावेच चालतो. जरी विरोधी पक्ष असला तरी त्याचा सहभाग हा सरकारमध्ये असतो. का तर तो दबाव गट म्हणून काम करतो आणि विरोधी पक्षनेता हा कॅबिनेटचा दर्जा असलेला मंत्री असतो, तोही दबाव गट म्हणून काम करतो. माझं असं म्हणणं आहे की काँग्रेस असू द्या किंवा BJP असू द्या, हे दोन्ही उजव्या विचारसरणीचे दोन्ही पक्ष आहेत. हे डावे नाही आहेत. डाव्यांची मतं ही वेगळी आहेत, उजव्यांची मतं ही वेगळी आहेत. ह्यांच्या 95% पॉलिस्या सेम आहेत, त्यात 5% फक्त फरक आहे. आणि दोन्ही पक्ष हे सेक्युलर आहेत.
दोन्ही सर्व धर्माची कामं करतात. फक्त ते दाखवतात की आम्ही हिंदुत्ववादी आहे, आम्ही हिंदुत्ववादी नाही आहे. पण कॉन्स्टिट्यूशननुसार सगळ्यांना काम करावं लागतं. आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते प्रिएम्बलनुसार चालतं. आणि प्रिएम्बलमध्ये हा एक वर्ड आहे धर्मनिरपेक्ष. आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीनेच हा देश चालला पाहिजे. आणि तेही सगळे आत्तापर्यंतचे पंतप्रधान आहेत. कुठल्याच पंतप्रधानांनी चुकीचा निर्णय घेतलेला नाही आहे. कुठल्याच पंतप्रधानाने संविधानाच्या विरुद्ध जाऊन काम केलेलं नाही आहे. सर्व पंतप्रधान हे देशासाठी काम करतात. आणि सर्व खासदार हे देशासाठीच काम करतात आणि मतदारसंघासाठीच काम करतात. फक्त ते एक प्रकोंड एक पसरवलेला असतो की ह्या खासदारांनी काहीच केलं नाही, त्या खासदारांनी असं केलं, त्या खासदारांनी हे चुकीचं केलं. कुठलाही खासदार, कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा नेता चुकीचं किंवा संविधानाच्या विरुद्ध जाऊन कुठलंही काम करत नाही. मग काय वाटतं आता देशाचं नेतृत्व कोण असावं असं वाटतंय? म्हणजे एक नाव घेऊ शकता किंवा हे सरकार येईल असं वाटतंय, काय वाटतंय? ह्या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी मी ज्योतिष नाही आहे किंवा कोणतं सरकार येईल. पण नाव सांगू शकता तुम्ही की बाबा हे सरकार आम्हाला आवडलेलं आहे, आम्ही दोन्ही सरकार कंपॅरिझन केलेलं आहे आणि हे सरकार आवडलेलं आहे आणि हे आलं तर खूप छान होईल अशा पद्धतीने? माझ्या मते कोणतंही सरकार आलं तरी देशाचा विकासच होणार आहे. ते काँग्रेस असो किंवा BJP असो. ह्यातले 30 ते 40% नेते तर स्थलांतर करणार आहेत कुणाचं जरी सरकार आलं तरी. त्यामुळं सरकारमध्ये काही फरक पडणार नाही. फक्त एक प्रोपोगंडा असतो की हे सरकार आल्यानंतर अशी कामं होणार आहेत, कामं होत चाललेत. आता तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं जर झालं तर आमच्या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील हे 15 वर्ष खासदार होते. त्यावेळेस दिल्लीमध्ये त्यांच्या अपोजिट गव्हर्नमेंट होतं तरी पण आमच्या मतदारसंघात कामं होत होती. आत्ता खासदार अमोल कोल्हे होते 5 वर्ष, त्यांच्या अपोजिट गव्हर्नमेंट होतं तरी आमच्या मतदारसंघात कामं होतच होती. आम्हाला कुठलाही जरी खासदार तिथे निवडून दिला तरी आमची ही कामं होतच राहणार आहेत. आणि माझं असं म्हणणं आहे की माझ्या मतदारसंघात आता विकास कामं खूप झालेली आहेत. आता इतर मतदारसंघात कामं करण्याची गरज आहे. कारण की माझ्या मतदारसंघात एवढी कामं झालीत की त्या विकासामुळे इथं स्थलांतराचं प्रमाण वाढलं आहे. इथल्या अतिरिक्त विकासामुळे, ह्या मतदारसंघातल्या अतिरिक्त विकासामुळे इथल्या नद्या, उदाहरणार्थ मुळा मोठा, भीमा, कुकडी, मीना, घोड किंवा प्रवरा किंवा इंद्रायणी, ह्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढलं आहे, जलप्रदूषण वाढलं आहे. ह्याच्यामुळे इथली जी परिसंस्था आहे, जलीय परिसंस्था, ती धोक्यात आलेली आहे. मत्स्य व्यवसाय धोक्यात आलेला आहे. का तर बाहेरचं जे स्थलांतर आहे ते आमच्या इथे आलं आणि आता नद्यांची डायरेक्ट गटरं झाली, रस्ते अपुरे पडायला लागलेत, ट्रॅफिकची समस्या झाली आहे, कार्बनचं उत्सर्जन वाढलेलं आहे. त्यामुळं इथल्या लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराला सामोरं जावं लागतं आहे. आणि इथल्या जे परिसंस्थेतील घटक आहेत, जे प्राणी आहेत, त्यांच्यावरती त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे विकास निस्ता रस्ते बांधून, हॉस्पिटल बांधून किंवा बँका हे करून होणार नाही. विकास हा मुळापासून झाला पाहिजे. विकास हा सर्वस्तरीय झाला पाहिजे. त्यामुळे इथे जो विकास झालेला आहे तो पुरेसा आहे. आता विकासाची गरज उत्तर भारतात आहे किंवा दक्षिण भारतात आहे. जिथून आपल्याकडे स्थलांतर येतं आहे तिथल्या खासदारांनी तिथला विकास केला पाहिजे, जेणेकरून ते लोकांचे लोंढे आपल्याकडे येणार नाही आणि आपल्या स्थानिक लोकांवर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत असं मला वाटतं. नक्कीच सर, मनापासून धन्यवाद. तुम्ही दिलेलं ज्ञान आणि तुम्ही व्यक्त केलेल्या अपेक्षा मनापासून धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू.